टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सांपे में रविवार दिनांक 3 तारीख को 6:30 बजे आरती पालकी श्री कृष्ण गीता मंदिर सांपे से श्री क्षेत्र सिद्धि विनायक गणपति मंदिर टिटवाला आगमन होता है, जो कि ये हर साल होता है गुड़ी पड़वा के दिन। जहाँ पे टिटवाला में आप सभी को पता है कि सिद्धि विनायक गणपति मंदिर है, तो ये नए साल पे जो है ग्राम पंचायत सांपे की तरफ से, जैसे कि मान लीजिए सरपंच श्री गोरखनाथ बारकू सुधार और महाराज सुभाष तरने और भी ग्राम पंचायत के मान्यवर ज्ञानेश्वर, बहुत सारे ग्राम पंचायत के जो मानवर हैं, सबने मिलकर के 29 को हरिभजन कीर्तन रहता है और 30 तारीख को नए साल पे भव्य पालकी का आयोजन होता है, जो सिद्धि विनायक टिटवाला जाता है। और हम आपको बता दें कि 29 तारीख जो है कि बलिदान दिवस संभाजी महाराज का, धर्मवीर संभाजी महाराज का रहता है। तो इस विषय पे महाराज सुभाष तरने साहब ने जो बताया सुनने के योग्य है। तो वहीं पे नए साल पे सरपंच श्री गोरखनाथ बारकू सुतार साहब ने सभी देशवासियों को शुभकामनाएं व्यक्त की और आप ज्ञानेश्वर दादा को भी सुन सकते हैं। तो चलिए हम आपको दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। एवढ्या गोष्टीला विटल्यानंतर भगवंताच्या पायाजवळ राहता येतं, त्याकरता आपल्याला जी भीती आहे त्याकरता सात्विक धैर्याची गरज आहे आणि त्या सात्विक धैर्याची मागणी महाराज दुसऱ्या अभंग चरणात करतात। आणि असली नकली तो हिरा त्या गावाखाली
राखण कर, ही गोष्ट महाराज शेवटच्या चरणात ऐसा धीर देई मन नारायणा विनवितो. या ठिकाणी धावत्या वेळामध्ये या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा ही सेवा यांच्यामुळे करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. ओम साई सेवा मंडळ सामूहिक पालखी, आपली पालखी सोनटिकली नाका यांच्या या संगम मठातून सुभाष महाराजांच्याकडून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तेव्हा या ठिकाणी संपूर्ण मंडळाचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या सेवेकरता ज्यांनी मृदुंगाची साथ केली आमच्या पिसेगावचे जगदीश महाराज पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. विण्याची ज्यांनी साथ केली चंदर बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार. तसेच ग्रामस्थ मंडळ असतील आमचे शिवाजी महाराज तरणे यांच्यामुळे हा सेवेचा योग या ठिकाणी वास्तविक तेही या ठिकाणी सेवा केली असते, परंतु ते मोठे मनाचे आहेत, बरोबर मोठे मनाचे आहेत. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य वारकऱ्याला नवीन कीर्तनकाराला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली, म्हणून त्यांचेही आभार मानतो. या ठिकाणी आमने काळाचे आक्षेप तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दादा आहेत ते या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ म्हणजे महाराजांचे दोन्ही सुपुत्र या ठिकाणी, आमचे बारके दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार मानतो. खाली बसलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या मंडळाचाही आभार मानतो. या मंडळाचे जे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच या आजच्या कीर्तनाचे स्वतंत्र गोरखनाथ बालकुस्ताद या गावचे सरपंच यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि बोलण्याच्या ओघात जर काही चुका झाल्या असतील तर उदार अंतकरणाने क्षमा करा, कारण बालक बोबडा बोले का वाकुडावी चुका पावली ते चोच करून मावली दिजेची जेवी. म्हणून हे प्रेमाचं बोलणं हे अधिकाराचं बोलणं नाही. बोलण्याच्या ओघात काही चुका झाल्या असतील तर माझ्या बुद्धीचा दोष आणि जे काही कमी अधिक झाला असेल महाराज ते भरून काढा. आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या ग्रामस्थांच्याकडून तुम्हाला उद्याच्या 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचा हा नवीन वर्ष सुखाचा जावो, समृद्धीचा जावो. आता ही मागणी तुम्ही उद्या मागणारच आहे. मग काय मागाल देवाकडं, तर देवाकडं देवाच्या पायाजवळ राहण्याची मागणी तुम्ही मागावी, धीर धरण्याची मागणी मागावी. याकरता हा अभंग निवडला. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणावर, गणपती बाप्पाच्या चरणावर, साईबाबांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जय विठ्ठल जय जय बहुत बड़ा कार्यक्रम हुआ, काय निमित्त हुआ? हा कार्यक्रम आहे ओम साई सेवा मंडळ सोनटिकली नाका या परिसरातील सर्व मंडळी आपण या साईबाबाच्या पालखीकरिता जात असतात आणि ती सामुदायिक पालखी आहे. म्हणून या साई मंडळाने विचार केला का आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक दिंडी काढावी आणि आपल्या टिटवाल्याला जावं. हा त्यांचा निर्धार होता, त्यांचा विचार. आणि हा मान्य केल्यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम करत असतो.
गेली 7 वर्ष या वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचा जो दिवस आहे तो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिवस आहे आणि या दिवशी तुळापूर इथे माझ्या संभाजीराजांचे तुकडे करून आणि औरंगजेबाने टाकून दिले होते आणि ती जागा आहे तुळापूर इथे संभाजीराजांना मारून टाकलं गेलं आणि जो त्यांचा बलिदान दिवस आहे त्या संभाजीराजांना धर्मवीर संभाजीराजे का म्हणतात तर हा कारण आहे औरंगजेबाने जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा पकडून देणारा कोणी बाहेरचा लोक नव्हता, मुसलमान नव्हता किंवा ब्राह्मण नव्हता, तर ते त्यांचे मेहुणे होते गणूजी शिर्के यांनी त्यांना पकडून दिलं होतं आणि औरंगजेबाने त्यांना आमिष दाखवला, मी तुम्हाला माझा राज्य देतो, मी तुम्हाला माझी मुलगी देतो, झिमी पुंजिसा नावाची मुलगी देणार होते, परंतु तो त्यांनी स्वीकारलं नाही, आपला बलिदान स्वीकारला परंतु त्यांनी राज्य स्वीकारलं नाही, म्हणून त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. कारण त्यांचे डोले काढले गेले, कातडी काढली गेली. संभाजीराजांचा वय वर्ष जाण्याचा नव्हता, परंतु त्या वयामध्ये त्यांना जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षे राहिले, माझे संभाजीराजे फक्त 32 वर्षे राहिले. पुरंदरावर त्यांचा जन्म झाला आणि तुळापूरला त्यांचा बळी म्हणजे त्यांचा बलिदान गेलेला आहे या धर्माकरिता, म्हणून त्यांना म्हणतात धर्मवीर संभाजीराजे. त्यांचा आजचा बलिदान दिवस, म्हणून संभाजीराजांना चांगली गती मिळावी हीच भगवंताकडे मी प्रार्थना करतो. आणि सकाळी आम्ही इथून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी 7 वाजता प्रस्थान इथून होणार आहे. सापे ते टिटवाला इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे जातो आहे आणि असंच आमच्या या मंडळाच्या वतीने हे कार्य होत राहो. आमचे MD इथे आहेत, गोरखनाथ सुतार आहेत, ज्ञानेश्वर आहेत, मागे मेघनाथ शास्त्री आहेत, हे सिंगोले आहेत, हे सर्व मंडळी आणि या कार्यामध्ये सहभाग घेत असतात. कोणी अन्नदान देतो, कोणी कीर्तनदान देतो, कोणी गाडी दान देतो, कोणी भांडी दान देतो. या सर्वांचे मी आभार मानतो आहे. अशीच सद्बुद्धी यांच्या हातून आणि भगवंताने सद्बुद्धी द्यावी आणि असंच कार्य यांच्या हातून घडत राहो. या ओम साई सेवा मंडळाचे मी आभार मानतो आहे. म्हणजे गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हटलं तर संतांनी सांगून दिलेलं आहे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. म्हणजे संतांनी सांगितलेलं आहे की गुढी उभारायची, टाळी वाजवायची आणि पंढरीची वाट चालायची. आम्ही काय करणार आहोत, गुढी उभारणार आहोत, टाळी वाजवणार आहोत आणि वाट चालणार आहोत टिटवाल्याची. आम्ही टिटवाल्याला उद्या जाणार आहोत. म्हणून सर्वांना या दिवसाची, या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय दादा. तो मराठी जो हम लोग का नया साल माना जाता है, जो जनवरी में नया साल मनाया जाता है वो नहीं, महाराष्ट्र में पूर्ण जो है नया साल गुड़ी पड़वा के दिन मनाया जाता है. तो आप क्या शुभकामनाएं व्यक्त करना चाहेंगे और लोगों से क्या कहना चाहेंगे? आपल्या हिंदू धर्माच्या नियमाने आपला वर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा असतो. काही लोक 1 जानेवारीला मानतात, तो 1 जानेवारी इंग्रजांचा आहे आणि आपला गुढीपाडव्याचा एक पहिला दिवस हा वर्षाचा दिवस होतो. आणि ह्या दिवसापासून आपल्या झाडांना पालवी फुटते आणि आपल्या हिंदू धर्माच्या नियमाने आणि सनातन धर्माच्या नियमाने आपला दिवस हा एक गुढीपाडवा दिवस आहे. आणि अशा पवित्र दिवशी आमच्या गावातले सर्व ग्रामस्थ इथून पालखी घेऊन टिटवाल्याला एक पवित्र दिवशी म्हणून चांगल्या ठिकाणी जातात आणि या दिवसाचा गणपतीचं दर्शन घेऊन आपल्या जीवनाची सुरुवात, वर्षाची सुरुवात चांगली भगवंताच्या दर्शन घेऊन सुरुवात करतात. आणि ह्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना आणि सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. साई सामूहिक पालखी आंबेपाडा सोनपेटी या परिसरातील सर्व आमचे युवा मित्रमंडळ आणि सर्वजण एकत्र येऊन गुढीपाडवा हा खूप मोठा सण आहे. मराठी माणसासाठी अभिमानाचा सण आहे. सर्वजण 30 आली की इकडे तिकडे बसून साजरा करतात, पण मराठी माणसानं आमचे सर्व युवा मित्रांना निर्णय क्षेत्राचे आमच्या गावातील सर्व MD वगैरे सर्वजण मला एक अभिमान वाटतं. ही पालखी आमनेपाड्यावरनं निघत असली तरी पण त्यांनी त्यांचा मोठेपण दाखवला की सापेकरांनी इथून सुद्धा एक गुढीपाडव्यानिमित्त पालखी काढावी आणि खूप मोठेपण आहे सर्वांचा. सोमटिकल्या नाक्यावर पालखी निघतो, पण यावेळी गुढीपाडव्याला साप्यातून पालखी टिटवाळ्याला जावी हा खूप मोठेपण त्यांचाही आहे. तर सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला सहकार्य करतात. आमच्या गावातून निर्णय चंद्री
ग्रामवाला असतील, त्यांचे सरपंच असतील, सर्वजण मेहनत करतात आणि एकत्र येऊन सर्वजण नवीन वर्षाची सुरुवात टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या मराठी गुढीपाडव्यानिमित्तानं एक नवीन दिवसाची सुरुवात गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेऊन साजरा करतात. आम्हाला सर्वजण मार्गदर्शन सुभाषजी महाराज करणे असतील मार्गदर्शन करत असतात. काहीतरी वेगळं काम आपण करावं, काहीतरी वेगळी संकल्पना मनात आमच्या ते देत असतात आणि वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी महाराज आम्हाला नेहमी मदत करत असतात. असं सहकार्य राहू दे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.